कॉर्नर आहे, इथे जास्त करून कुर्ती वगैरे खूप कसे असतात आणि एकदम छान मिळतात. बघू शकता बायांची खूप गर्दी आहे. तर मला पण घ्यायचं आहे कुर्ती वापरायला अशा शॉर्ट पिंक कलरचा. हे असे पिंक नाही पण नको, हे नाही असे सिंपल पाहिजे त्याला. जो है ये आपको मैंने सारा दिखा दिया। इसमें इथून मी ना बॅग घेतली यांसाठी स्कूलसाठी डब्यासाठी. तर याच्यात बॉटलचं पण ऑप्शन आहे. पूजा वगैरे करून घेतलेली आहे. कारण ऑफिसची बाहेर जायचं आहे. मेन रोडला जे स्ट्रीट मार्केट आहे ना आपल्या नाशिकचं, तिथे जायचं आहे. थोडं काम आहे मला ना. घरात चप्पल वगैरे मी बघितल्या होत्या त्या दिवशी, खूप छान मिळतात. मला तिथे बघते घेऊन. तर अजून वियांसाठी टिफिनला बॅग घ्यायची आहे टिफिनसाठी. तर ते 1-2 काम आहे स्ट्रीट मार्केट आपलं नाशिकचं, तुमच्यासोबत शेअर करते. तर पीठ पण आहे संध्याकाळीसाठी पोळ्या करण्यासाठी. येऊन मग पटकन स्वयंपाकाला येईल. विहान गेला क्लासला, म्हटलं चला पूजा करून घेऊ. तर पूजा केलेली मस्त छानपैकी. इथे चहा ठेवलेला आहे. आणि चला आता जेव्हा जाऊ ना निघू ना त्यावेळेस बोलते तुमच्याशी. चला. तर आज मी ब्लॉग एकदम संध्याकाळी सुरू केलेला आहे. आणि इथे मी स्वेटर घातलेलं आहे बघू शकता. तर ते त्याच्यासाठी मला बटन्स घ्यायचे आहे. तर त्याचे बटन्स ना तुटून गेले होते. तर एक उरलं होतं, 2 कुठे गेले काय असं. तर मी ते काढून टाकले सगळे बटन. आणि मला बटन बघायचे आपल्या स्ट्रीट मार्केटला मेन रोडला नाशिकच्या. तर बहुतेक जणांना माहिती असेल खूप गर्दी असते त्या ठिकाणी बायकांची. कारण कुर्ती वगैरे इतक्या स्वस्त भेटतात. डायरेक्ट 300ला 2 अशा कुर्ती भेटतात. 500ला 4 अशा ह्या पद्धतीने कुर्ती भेटतात खूप छान छान. तर मला पण घ्यायची आहे शॉर्ट कुर्ती. तर जेव्हा घेईल तेव्हा मी दाखवेलच. पण मग आज मला बटन्स बघायचे आहे. 1-2 ठिकाणी जायचं आहे, ते कळेलच तुम्हाला नंतर. तर इथून आम्ही आता चाललेलो आहे कानाडे मारुती लेनचा आहे ना रस्ता, तिथे चाललेलो आहे त्या ठिकाणी. आणि इथे पण भरपूर गर्दी असते, पण आज एवढी गर्दी नव्हती मेन रोडला. तर त्याच्यामुळे. आणि इथे बायकांची गर्दी बघू शकता. नुसतं कुर्ती घेण्यासाठी, शॉर्ट कुर्ती, लॉंग कुर्ती आणि एकदम स्वस्तात मिळतात. तर इथे मी चप्पल बघत होती माझ्यासाठी घरात घालण्यासाठी, पण खूपच महाग सांगत होता. आणि स्ट्रीटवर तर एवढी महाग नको सांगायला, म्हणून चप्पल आहे पण तो डायरेक्ट 600 बोलतो. पण एवढी 750. मग अजून दुसरीकडे बघू बरं, एकाच ठिकाणी आहे. तर आपलं हे स्ट्रीट मार्केट नाशिकचं.
तर इथे बघू शकता मेन रोडला इथून पुढे खूप गर्दी आहे, तुम्हाला दिसतच असेल. तर नुसती गर्दी होती आणि वातावरण पण छान होतं आज फिरायला, एकदम म्हणजे पाऊस नाही काही नाही. तुम्हाला माहिती आहे नाशिकचा पाऊस जायचं नाव नाही घेते, पण आज लकीली पाऊस नव्हता. आणि ह्या अशा कुर्ती आहे, इतक्या सुंदर सुंदर कुर्ती भेटतात वेगवेगळ्या कलर्स पॅटर्नमध्ये. तर त्याच्यामुळे मी म्हटलं मी पण घेईल 2-3 कुर्ती. आता आलेलो आहे आम्ही शालीमारचं स्ट्रीट मार्केट सगळ्यांनाच माहिती आहे, फेमस आहे एकदम. तर इथे खूपच गर्दी असते जेव्हा महानगरपालिकेच्या गाड्या येतात, इतक्या पटापट धावपळ होती त्यांची उचलायची सगळं. तर इथे बघू शकता एवढं आहे शालीमारचं हे स्ट्रीट मार्केट. तर तेच आता शालीमारचे जे दुकान आहे ना चप्पल, ते खूप फेमस टॉप वगैरे, तिथे मी क्रॉक्स बघते, बघू शकता अशा पद्धतीचे इतकी छान, मला खूप आवडले क्रॉक्स. तर तेच त्याला म्हटलं मला तर हे आवडलेलं आहे तर कमी कर थोडेसे, तर जास्तच सांगत होता रेट. तर बघू शकता अशा पद्धतीने घालून बघत होती. तर वैभव पण बोलले छान आहे घेऊन टाक, पण ते जास्त बोलतात. आणि स्ट्रीट मार्केटवर बार्गेनिंग झालीच पाहिजे तेव्हा बरं वाटतं. तर बघू शकता असे क्रॉक्स, म्हटलं चला वेगळे क्रॉक्स घेऊ ह्या वेळेस, थोडे व्हाईट क्रीमी कलरचे घेऊ. तर इथे ब्लॅक कलरचे पण होते, ते पण मी ते काढायला लावले आणि घालून बघत होती. तर चला आता बघू पुढे गेल्यानंतर, मला बटन्स पण बघायचे आणि तुम्हाला दाखवतेच. क्वालिटी के हिसाब से प्राइस है, उसमें कैसे लीजिए 5 तुला इथून मी ना बॅग घेतलेली आमच्यासाठी स्कूलसाठी डब्यासाठी. तर याच्यात बॉटलचं पण ऑप्शन आहे. तर मस्त बॅग घेतली आणि ते सोनचाफा आहे, सोनचाफामध्ये इतकी छान फुलं भेटते. तर मस्त खुशी वगैरे असे भेटतात, तुम्हाला घ्यायचे असेल तर सोनचाफा आहे इथे. आणि आज गर्दीच नाही मेन रोडला, बघू शकता तुम्ही काम आहे त्या पुढेच गर्दी आहे. बघू शकता बघितले त्याच्यात घे का, मला मी सह्याद्या बघितले नाही, त्याच्यामुळे मला नाही माहिती. तुम्ही कुठे बघितलं त्या बाजूला जावं लागेल ना, कामेड आहे ह्यांची कॉर्नर आहे, इथे जास्त करून कुर्ती वगैरे खूप कसे असतात, एकदम छान मिळतात. बघू शकता बायांची खूप गर्दी आहे. तर मला पण घ्यायचं आहे कुर्ती वापरायला, अशा शॉर्ट कुर्ती जीन्सवर खूप छान साधं ट्रेंड आहे. तर तुम्हाला दाखवतेच मी शॉर्ट कुर्ती. शॉर्ट कुर्ती पाहिजे का, ती पण शॉर्ट कुर्ती. बॅग आउट मेन म्हणजे बॉटल ठेवायला माहिती ना, बॉटल पण बॅगला जास्त जड होणार नाही. तर इथे ना एक लटकनचं दुकान आहे, तिथे मला बटन्स पाहिजे होते, पण इथे मी आता बघतो. शकता बटन्स
आहे हा, बघू आता आहे का. मॅचिंग पिंक कलरचा. हे असे पिंक नाही पण नको, हे नाही, असे सिंपल पाहिजे त्याला. जो है ये आपको मैंने सारा दिखा दिया। इसमें से यानी इसमें से कौन सा भी मिल जाएगा? कौन सा भी ले लो। कितना है जोड़ी? 5 लागतील आपल्याला. 5 एक हे असं तरी पिंक पाहिजे मग असं, हे असे मोठे. म्हणजे एकच मिळेल का? एक नाही मिळतील ते, फक्त आपण चूज हा करायचं. चॉईस करायची. ठीक आहे. मला कधी घालून नको. हे नाही हे पण नाही, ते एकदम याच्यावर वाटतं. हे असे पिंक पाहिजे पिंक नाही किंवा नाही का, असे काड्यासारखी जास्त पा, काडी नाही काशी अशी. यांच्याकडे असेल ना. तर आता इथे थांबलेलं आहे आम्ही शालीमारच्या तिथे, आणि क्रॉक्स घ्यायला गेली होती मी. मला खूप आवडले क्रॉक्स. तर ते बोलले 600 650. मी बोलली 500 100 रुपये सुद्धा कमी नको नाही करेल. आणि त्या ठिकाणी घेतलं तर त्या ठिकाणी कमीच करायला पाहिजे. बार्गनिंग तर झालीच पाहिजे, बार्गनिंग वगैरे. तर काही कमी केले नाही. मग मी म्हटलं अरे पुढच्या वेळेस घेईल, मला काही एवढी गरज नव्हती कारण माझ्याकडे क्रॉक्सची जोडा आहे 2-3 आहे. तर म्हटलं चला घेऊ, बघू, आलोच आहे तर. आणि मला बटन पण घ्यायचे होते स्वेटरसाठी माझ्या. ह्या ते खराब झाले तर ह्या स्वेटरसाठी बटन घ्यायचे होते. तर ते मिळालेच नाही मला जशी पाहिजे तसे. आता मी थोडी DIY करेल बटन. हे माझ्याकडे स्वेटर आहे. आणि वियांसाठी बॅग घेतली मस्त. तर बाकी 2-1 कामं झाले. आता वैभव गेले टूल्सच्या दुकानात. आणि ते शालीमारचं रुपाली मोरनी वगैरे तिथे खूप छान ड्रेसेस वगैरे घेतात, ते ती आहे. तर असं स्वयंपाक माझा झालेला आहे. इथे भात होतोय. की मी बॅग आणली होती ना स्कूलची टिफिनची, तर त्याला ती आवडलीच नाही. का नाही आवडली? कारण त्याच्यावर युनिकॉर्न होते आणि काय मिनिमाइज काहीतरी होतं. तर त्याच्यामुळे नाही तो म्हणे गर्लची. आम्ही काय बघून घेतली की त्याच्यावर मेसी आहे, तर फुटबॉल प्लेअर असं वाटलं. म्हटलं त्याला आवडेल, पण त्याने ती डिझाईन बघितली त्याच्यामुळे रिजेक्ट केली बॅग. म्हटलं जाऊ दे, ती कियाला वापरेल किंवा मग अशीच यूज होईल. वैभव पण येईल कधी कधी. तर त्याच्यामुळे त्याला म्हटलं जाऊ दुसरी आणू आपण. असं झालं. आणि त्याच्यानंतर मी ना मेन रोडला एक दुकान आहे तिथे गेली होती. तिथे खूप छान कंगवे वगैरे भेटतात. मी तिथूनच घेते. तर असे 3 घेतले असं कलरचे. आणि असे टोचत पण नाही हे, इतके मस्त. मला अशी खूप मी शोधत होती पण तिथे मला दिसले तर मग मी घेऊन टाकले. बघू शकता असे 3 कलर घेतलेले आहे. त्याच्यानंतर मला क्रॉक्स आवडले होते, तर म्हटलं दादा उद्या वगैरे जाऊन, उद्या किंवा परवा जाऊन घेईल. तर काही कमी करत नव्हता, पण बार्गनिंग खूप चालते तिथे. मी फक्त किती बोलतो काय बोलला होती 650 रुपीज बोलला होता. तर मी बोलली 500ला, पण काही ऐकलं नाही. अजून 2-1 दुकान आहे तिथे बघू. तर असं झालं. चला ते स्वयंपाक करते. बाकीचं आपलं काय मेन रोडला फिरलो भरपूर. मला स्वेटरसाठी ना हे पाहिजे होतं, बटणं पाहिजे होते. मला स्वेटर तुम्हाला दाखवते. इतकं सुंदर आहे. त्याचे बटनच खराब झाले, मग मी काढून टाकले सगळे. जॅकेट सगळं घालते. तुम्हाला बटणं बसवायचे तुम्हाला दाखवते. इथे बघू शकता असं स्वेटर आहे. इतकं सुंदर आहे ना. त्याच्यात मस्त अशी हे आहेत, काय म्हणतात, अशी गोळी गोळी अशी मस्त प्रिंट नाही म्हणतात ना, काय म्हणतात त्याला, अशी छान म्हणजे डिटेलिंग आहे त्याच्यावर. आणि त्याची कॉलर बघू शकता अशी आहे. तुम्हाला घालून दाखवते. इतकी सुंदर आहे. मग मी त्याला ना बटन शोधायचे होते मला, तर त्यासाठी गेली होती मी. म्हटलं बटन बघू शकता असं. आणि पिंक कलर आहे. शेवटी माझा आवडता कलर आहे बेबी पिंक. तर मी
बटन नाही म्हणून घालतच नव्हती, म्हटलं आज घालून लागेल, मग बटन पण शोधून आणेल. तर इथे बटन बसवायची मला किती लागणार आहे, 1 2 3 4 बटन्स लागणार आहे. अशी कॉलर आहे, तर असं आहे छान मस्त. तर याच्यासाठी बटन ऑनलाईन आता बघेल, शोधेल छानपैकी आणि मग तेव्हा मागून घेईल आणि मग बसवेल, बघेल काहीतरी. स्वेटर खूप छान आहे. कोणाची बुक किती आला, ती बॅग आण बरं, टिफिनची बॅग आण बरं, आण ना पटकन बॅग आण. तर आता इथे स्वयंपाक झाला, डिशवॉशरची भांडे लावत होती मी, म्हटलं भांडे लावून दिला आता आणि मग जेवण करू. आणि तेच असं होतं ब्लॉग. आणि मी आमच्या स्कूलला पण गेलो होतो, पॅरेंट्स मीटिंग होती. तर बघू शकता इथे याच्यावर फक्त काय युनिकॉर्न अशा आहे डिझाईन. आणि आम्ही फक्त हा मेसी बघून घेतली, पण ही त्याने डिझाईन बघितली म्हणून त्याने ही रिजेक्ट केली. तर आता ही कोणाला आहे, कियाराला. दाखव इकडे काशी घाल, चालली गावाला कियारा. चला डिशवॉशरचे भांडे पण मी लावून घेतले. आता जे भांडे आहे ना ते लावून देते जेवणाच्या अगोदर, कारण भाजी आपली चिकन मस्त बॉईल होते. तर तेच मी तो नवीन आणलेला दिवा मस्त छानपैकी पेटते, बघू शकतो इतके मस्त खूप छान निघाला. म्हणजे तेल गळत नाही काय नाही, मस्त छान पेटते. कियारा मी चालली बडबड बडबड बडबड. अभ्यास केला का कियारा तू, कियारा अभ्यास केला तू, अभ्यास केला का सांग मला, केला का अभ्यास, केला का सांग बरं. आजचं होमवर्क काय करते आता. तर इथे स्वयंपाक झालेला आहे, म्हटलं चला स्वयंपाक होतोय तोपर्यंत पटापट जे भांडे आहेत ना बेसिक मध्ये ते डिशवॉशरला लावून घेते. आणि त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर थोडेसेच भांडे निघतात, मग एवढा कंटाळा येत नाही लावायला भांडे. तर इथे आता पटापट सगळे भांडे लावते. जास्त करून तर डिशवॉशरला डबेच असतात स्कूलचे टिफिनचे, तर त्याच्यामुळे खूप पसारा होऊन राहतो बेसिक मध्ये, जास्त भांडे साचून राहतात. तर चला म्हटलं लावून घेऊ पटापट आणि त्याच्यानंतर मग जेवण करणार, जेवणाचे भांडे निघणार आणि किचन पण क्लीन करायचं आहे. तर चला आता पटापट भांडे लावून घेते आणि मग डिशवॉशरला भांडे लावून घेतले. तुम्ही बघितलं असेल एक्स्ट्राचे भांडे घासायचे अजून. आणि आता जेवण झालं की अजून भांडे निघतील, मग सगळे भांडे बसून जातात. भरपूर भांडे बसतात त्याच्यामध्ये डिशवॉशरमध्ये. तर इथं असं आपलं झालेलं आहे.
तयार सगळं जेवण. आता जेवण वगैरे करतो आणि मग त्याच्यानंतर बोलते. आणि जेव्हा मी क्रॉक्स घेईल समजा तर ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल नंतर, किंवा आधी दाखवेल, बघू आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवेल किंवा मग पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल, बघेल आता.